कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा 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 तो हा माधव बरबा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव 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 बरबा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा विठ्ठल बरबा माधव बरबा तो हा विठ्ठल थोड़ा बिको बरबा 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 माधव बरबा हा विठ्ठल बरबा बरबा रेना हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा हे भर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा हे बहुत सुग्रू ताजी जोडी म्हणून विठ्ठल आवडे बहुत सुगृहाची जोडी म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा ताळकरी शाबाश तो हा विठ्ठल क्या बात है बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा हे सर्व सुखा सर्व सुखा ते आगळे
कृष्ण म्हणाय नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य गातो काळ सावधान असं सावधान आयुष्य गातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान संत समागमे करावी आवडी समागमे करावी आवडी करावी तातडी बळमाताचे बळमाताचे करावी तातडे परमार्थाचे परमार्थाचे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य गातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी नका किंवा नाही डोळे डोळे भरून राबो बोला नका डोळे दोरे भरणी रावो वा 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 नका डोळे दोरे भरणी रावो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान 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 ओ बारकुमा ताळी वाजवायची माय बाबा बार
क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे ए नका किंवा नये डोळे दुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. ठाला चरण सरोजम सारणीलाबुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंजनेत्रम सभेद बलासम विठ्ठलम चिंतयामि. महायोग विदित भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग गुरुप्रदमणमण. दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास दुका हरिकला पत्नी जोधरार्तावतारम कलंकांक तेजोधिकामधि वक्त्रम कलानी शिवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा या दयाळा, करुणा करा या दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लालो लालो पावन झालो चराचरी. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवेला की सेवक झालो, सेवेला की सेवक झालो,
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आवो स्वामी तुका या देवा यावरी न करावा भेर जयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही हा क्षणोक्षणा हाची करावा विचार माझा आवाज येतोय मागे थोडा पुढचा आवाज क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पारभव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने अथांग दयन प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आणि तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून विचार करायला होता पण विचार कसा करायचा माहिती क्षणोक्षणाला विचार करायचा आणि हा विचार केला तर काय करू काय होऊ महाराज म्हणले तरावया पार भव सिंधू या करता विचार करायचा का विचार करायचा नाशिवंत देह जाणार सकळ म्हणून विचार करायचा पण कशा करता विचार करायचा संत समागमाची आवड धरण्याकरता विचार करायचा पण फायनल विचार का करायचा तर तुकोबाराय म्हणले तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान विठ्ठल 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 अभंग गोड कोण आहे आवाज आवाज उलट नाही करायचं विठाला 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 अभंग गोड निवडलाय अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही आज आपलं गाव कुंभारवाडी बरोबर ना वरवंडीची ही कुंभारवाडी आणि या गावातील या वाडीतील आपल्या सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय नामदेव सावळेराम मोघे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या सर्व मोघे परिवारानं केलेला गोड असा सोहळा आणि इतका सोहळा सुंदर आहे की आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात उपस्थित असताना आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी सुरू होतोय खरं तर दादांमागं मोठा परिवार आहे त्यामध्ये त्यांच्या पत्नी आई कुसुमाई असतील मला वाटतं 2 मुलं आहे आणि 3 मुली आहे त्यामध्ये गंगाराम दादा आहे दत्तात्रय दादा आहे मधुराताई आहे लताताई आहे मंदाताई आहे आणि कल्पनाताई आहे पुतण्यांचा मोठा परिवार आहे नातवांचा मोठा परिवार आहे नातवांची पुतण्यांची जर नावं घ्यायला गेलं तर कीर्तनच त्यांच्यावर करावं लागेल एवढा मोठा नातवांचा आणि पुतण्यांचा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा हा कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी सुरू होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित असताना या गोड परिवारानं केलेला ज्ञान यज्ञ सोहळा आपण सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहात 2 बाजू मांडल्या शास्त्राने थोडा आवाज कमी राहिला तरी चालेल कोणता शिट्टी मारतोय तेवढं लक्ष ठेवा याची एकतर याला आवाजच कमी आवाज जात नाही पुढे त्याच्यातून शिट्टी मारतो विठाला विठाला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना ज्ञान यज्ञ सोहळा सुरू आहे आणि सुरू होत असताना आज या ठिकाणी उपस्थित गोड गुणीजन गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांचा गोड असा टाळ मला ऐकायला मिळतोय टाळ गोड वाजवतायत बऱ्याच गावांच्या भजनी मंडळाला कधी कधी टाळाची आड पळते म्हणजे कसं नाही जमत ते पण मला वाटतं या गावचं कुंभारवाडीचंच भजनी मंडळ आहे काय वरवंडीचं दोन्ही पण आहे आणि गोड टाळ वाजवण्याची पद्धत त्यांची विनेकरी बाबांपासून जर बघितलं तर सगळे गोड वाजवतायत टाळ विनेकरी बाबांकडे बघितलं का सुनील महाराज आमरींची मला आठवण झाली म्हटलं इकडे काय करायला आलंय त्यांना सुद्धा कौतुक आहे आणि शोभदार असतील सगळे टाळकरी असतील विशेष तत्वानं गायनाचार्य मंडळी सुंदर आणले एक गोड नियोजन केलं आणि किती गोड नियोजन केलं महाराष्ट्रातली नामवंत गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यापैकी जोरदार टाळी वाजवा आदरणीय शिवनाथजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे चर्चेतलं नाव आहे आणि सोशल मीडियावर मोठा प्लॅटफॉर्म त्यांचा आहे असे आमचे शिवनाथजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं कौतुक आहे गोड असं गातात आणि षडजातला आवाज कसा पद्धतीने वापरावा ही त्यांची गोड पद्धत आहे कदाचित आपल्या संगमनेरचं नाव त्यांनी महाराष्ट्रात पोहोचवलं
असे गोड व्यक्तिमत्व आहे आमचे शिवनाथ महाराज पवार. दुसरे गायनाचार्य इकडून जे गातायत ते आमचे निलेश महाराज कांगणेत, सुंदर गातायत ते पण, त्यांचं सुद्धा कौतुक आहे. गायनाची गोड पद्धत आहे, मनाला भावणार आहे आणि एक काही विशेष बाज त्यांच्याकडे गायनाचा तयारीच आहे. असे आमचे निलेश महाराज आहे, कौतुक आहे त्यांचं. सगळे टाळकरी असतील मागे पुढे उभा राहाय संभाळीत आलिया गातीने बाराया, सगळ्यांचं कौतुक करतोय. आणि विशेष तत्वानं मृदुंगाचार्य सुद्धा गोड आहे. महाराष्ट्रामध्ये तबला पखवाजाची जोडी, त्यामध्ये एक चर्चेतलं नाव आदरणीय आमचे ज्ञानराजजी महाराज पापळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. गोड वाजवतात ते, त्यांना सुद्धा कौतुक आहे. त्यांची वाजवण्याची पद्धत डोलायला लावणारी एवढी सुंदर आहे. आणि आमच्या ज्ञानदादांचं सुद्धा कौतुक आहे. सर्वेश दादा आपण सुद्धा उपस्थित राहिलात, आपलं सुद्धा कौतुक आहे. आमचा विजू दादा ते सुद्धा चॅनल घेऊन आपल्या या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं कौतुक आहे. आदरणीय आमचे संतोष दादा असतील, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. संजय दादा असतील, या सगळ्या मंडळीनं मला आग्रह धरला की महाराज यावं लागेल. रात्रीचं कीर्तन नंदुरबारला होतं, पण एवढा प्रवास करून म्हटलं येणं होणार नाही, पण थोडासा उशीर झाला त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करायचं काहीच कारण नाही. तुम्ही माझ्या नंतर आलाय हा 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 आणि म्हणून सगळ्यांचा आभार व्यक्त करत असताना सिस्टीमवाले सुद्धा सुंदर आहे. शिवमल्हार भक्तिप्रेम गोड साऊंड सिस्टीम आहे. सगळ्यांचं कौतुक करण्यामध्ये आता जास्त वेळ घालवत नाही. 11:30 वाजलेत आणि 12:15 ते 12:30 मध्ये मला थांबायचंय, म्हणजे 1 तासाच्या बरोबरीनं माझ्याकडे वेळ राहिलाय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त गए हे पायावरी, मस्त गए पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा. पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला. किती पवित्र पावन माती, इथला रज रज कण कण संतांच्या पदस्पर्शाने पुणे झाला. मग आम्ही एवढ्या पवित्र मातीमध्ये कशा करता जन्माला आलोय माहिती का? आम्ही ज्या कारणाकरता आलोय ती उत्तमरित्याचं द्याचं सार्थक करणं म्हणजे या जन्माचं सार्थक होय. पण बऱ्याच माणसांना कळत नाही. माणसं म्हणतात की परमार्थ म्हातारपणी करू. शिवनाथजी बरोबर ना, परमार्थ म्हातारपणी करू, बऱ्याच लोकांचं स्टेटमेंट आहे बरोबर ना. ना परमार्थ म्हातारपणी होतच नाही. माझं म्हणणं आहे कसं म्हातारपणी होत नाही? तुम्ही म्हणताल की म्हातारपणी आम्ही परमार्थ करू, होत नाही. एक सांगू तुमच्याच भाषेतलं स्टेटमेंट पटवून देतो तुम्हाला. आपण देवासमोर जातो नाना बरोबर, देवासमोर जातो, पूजे करता जी फुलं नेतो ती ताजी नेतो का शिळी नेतो? सोपं लॉजिक आहे. जरा बोला चला. हा ताजी नेतो का शिळी नेतो? जरा बोला चला. हे आहे जरा बोल की जरा. हा कशी नेतो? शिळी नेतो, ताजी नेतो बरोबर ना. मग तसंच आहे, आपण देवा समोर जात असताना सुद्धा हे मन सुद्धा ताजच असलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? मी बोलतोय ते कळतंय तुम्हाला? म्हणजे देवासमोर जाताना मन शिळ झालेलं देवाला कधीच आवडत नाही. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन वावया जतन, हे उपाय लाभायचे. मग हे मिळवलं पाहिजे का? मग महाराज म्हणले आम्ही थोडी ताकद द्या याच्यातून. या जगतातलं महत्वाचं भूमिका तीच आहे. काय भूमिका आहे? महाराज म्हणले आम्ही या जगतामध्ये आम्ही आलोत तर या जगतातली महत्वाची भूमिका तीच आहे. भजना करता आलोय. शास्त्रात असलेलं आहे, शास्त्रात असलेलं आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोला. किती वेळा? किती वेळा? किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. जरा बोलत चला ना. किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्याने बोला ना. तुम्ही नाराजी काय माझ्यावर? जरा बोलत चला ना, जरा बोला ना. काय करतोय आपण? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच वरून मलाही सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. ते म्हणलेत ना, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाग जमा ना खोया. अजून थोडस पुढे जाऊन जो बोलेल महाराज म्हणले दुर्लभ आहे. काय? हे नरदेह दुर्लभ जाना, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, वासुदेव वासुदेव म्हणा. सकलांच्या जीवनाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळ. मग महाराज म्हणले आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. मग आयुष्याचा नाश न करायचा असेल तर माणसाजवळ काय असलं पाहिजे? भजन असलं पाहिजे. मी नेहमी सांगत आलो ना बरं का, आपल्यासारखी माणसं ना तुमच्या आणि माझ्यासारखी माणसं जगात नाही. तुम्ही म्हणता का जगण्याचा सुद्धा माणसाला काय असला पाहिजे? स्वाभिमान असला पाहिजे. काय स्वाभिमान असला पाहिजे? कवर जगायचं गरिबीत आणि कवर आपल्याला कमी समजायचं. आपल्यासारखी माणसं जगात नाही. सांगू काय जगात नाही? माझ्याकडे पुरावेत काय. आपण ज्या राज्यात जन्माला आला ही भूमी कोणाची? मला उत्तर जरा बोलत चला गाड्या. कोणाची? राजकारण्यांची नाही, संतांची. हा कोणाची? बोला ना कोणाची? संतांची. बर ठीक आहे, संतांची भूमी. कोणत्या राज्यात जन्माला आलो आपण? राज्य कर्नाटक राज्यात आपला जन्म झाला. महाराष्ट्र. हा बरोबर आहे. हा महाराष्ट्र. मला पाहिजे होतं तुम्ही बोलत आहे का नाही. हा कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. बरं महाराष्ट्रात जन्माला यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला तो जिल्हा. आता अहमद बंद करा ना आता, कवर अहमद म्हणायचं. हा आयल्यानगर. हा हे महत्वाचं आहे. पण आणि आयल्यानगर मधला कोणता तालुका? हा संगमनेर. आपला संगमनेर. हा संगमनेर मध्ये जन्माला आला. संगमनेर सुद्धा तितकाच गोड आहे. काय बोलायचं संगमनेर बद्दल? सगळ्यात जास्त भाविक मंडळी जर पाहिले तर कोणता तालुका आहे? बोला ना. संगमनेर. मला वाटतं नगर जिल्ह्यातला 1 नंबरचा तालुका आहे ऊसाचं उत्पादन घेणारा. कोणता तालुका? संगमनेर. कीर्तनाची आवड असणारा तालुका संगमनेर. कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा संगमनेर. परमार्थाची आवड असणारा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त भजन्यांची जास्त संख्या असणारा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त बांध कमी वारणारा तालुका कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडच आहे. आपला नाही. आपल्याला एवढ्या पवित्र पावड मातीमध्ये जन्माला. जगणं गोड असावं. किती गोड असावं. एका ठिकाणी लिहिले आता जागा हो आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. हे चोर निजया ना डोली बागा, 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 आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा, जागा, आता जागा, जागा, जागा बाईनो जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो बापरे जागा, आता जागा रे बाईनो जागा, बाईनो जागा, बाईनो लय गोड वर्णन सांगितलंय महाराज. किती गोड. ए चोर निजया ना डोली बागा, चोर निजल्या ना डोली बागा, आता जागा रे हे आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. पण जागवण्याची गरज आहे. काकडत गोडलेलं ना अजून. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवीला माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. मग जागवून काय करावं माहिती का? आम्ही ज्या सेवे करता आलोय ना ती सेवा उत्तम प्रकारे जोपासली पाहिजे. पण आम्हाला तुकाराम महाराजांनी आपल्या घरात येऊन देऊन सांगितलं, देव सांगितला देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला महाराज बरोबर ना, आयता आला घर पोसून. लोक म्हणले नको तुमचा देव आम्हाला, देव न लगे, देव न लगे नाही लागत. लोक भामटी तेव्हापासूनच, आता नाही भामटी लोक झाले तेव्हापासूनच. लोकांना खरं पटत नाही आणि खोटं आवडल्याशिवाय. हा हे आता बरोबर बोले. आणि मोंड्याला माल चांगलाच लागलो काय बी असू द्या. आणि महाराज म्हणले मग आवडलं पाहिजे. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. मग असलं पाहिजे तो भाव आणि प्रेम असला पाहिजे. का असलं पाहिजे?
तुकाराम महाराजांनी प्रत्येकाच्या दारात देव ऐका 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 प्रत्येकाच्या दारात देव जाऊन सांगितलं काय म्हणले घ्या कोणी देव घ्या कोणी पण नाही लागत दुसऱ्या वर्गाला म्हणले अरे घ्या सेवी तो आरस वाटी तो आणि घ्या रे होऊ नका रानवरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान तिसऱ्या वर्गाला तो पाया पडले लागून या पाया विनवे तो तुम्हाला पण पाया कोणाचे पडतात ज्ञानोबाऱ्यांनी त्याचं उत्तर दिलं बरं का ज्ञानराज किती गोड म्हणले गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्यते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनमणी करा विठ्ठल स्मरण मग विठ्ठल स्मरण करण्याकरता कोणाला विनंती करतात विनंती केली आहे कोणाला करतात गाते गाते म्हणजे चहुवेदी जान शाही शास्त्री कारण 18 पुराण हरिसी गाते आणि मग हे भजन केलं पाहिजे कोणाचं विठ्ठला विठ्ठला मग हे विठ्ठल भजन आम्ही केलं पाहिजे विठ्ठल भजनातली आसच आहे आणि विठ्ठल भजनातली आस जो जोपासल हे जगतातलं महत्वाचं गणित आहे मग कोणाकोणाला सांगितलं सांगा महाराज म्हणले आता याला हात नाही लावायचा हात असंच राहू द्यायचं महाराज म्हणले कोणी केलं तर आम्ही सांगतोय ना तुम्हाला गाते गाते म्हणजे चौवेदी जान श्रोते परीक्षित राजा 7 दिवसात मरणार होता सापाच्या दंशानं त्याला सुद्धा महाराजांनी विनंती केली करे टाळी बोला मुखी नाम चतुर एकच आहे चतुरा तो शिरोमणी पुन्हा लावण्याची विनोदी एकच आहे नारदजी विनोदी आहे आणि दुष्यित आहे आपला संगमनेर तालुका संगमनेरच्या वरती एक तालुका आहे अकोले तालुका मी आता हा श्रावण महिना आता आता चालू वेगळा महिना पण श्रावण महिन्यात आणि श्रावण महिन्याचा आदला दिवस तुलाही महत्वाचा दिवस असतो काही लोकांना नाही कळालं तुम्हाला थोडंसं अपडेट असावं लागेल हा असू द्या माहिती आज कळालं तुला हा 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 आणि मग त्या दिवशी मी तिकडे कीर्तनाला गेलतो कुठं अकोल्याला तिथं माझं कीर्तन होतं आणि कीर्तन असल्या कारणानं एका ठिकाणी बसलो कीर्तन झालं आली हा हा आणि आपलं तिथं बसल्यानंतर एक कीर्तन संपल्यानंतर माझ्या पाय पडायला एक सदग्रस्त आला तो म्हटला महाराज एक प्रश्न विचारायचा आहे म्हणले एक काय 10 विचार पण त्याच्या नंतर कळालं त्याने जरा घेतलेली होती काय घेतलेली ते तुम्हाला कळालं मला काय बोलायचं ते हा तो म्हटलं एक प्रश्न विचारायचा म्हणलं विचार म्हटलं विचार हा म्हटलं विचार हा म्हटलं विचार म्हटल्यानंतर तू म्हटलं बघा बरं का महाराज म्हणलं पग तो म्हटलं महाराज प्रश्नाचं जर उत्तर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाय पडावं लागेल कोणाला मला आणि कोणाच्या ज्यानं घेतली ती का त्याच्या म्हणलं बरं ठीक आहे पडतो पाय तो म्हटला महाराज प्रश्न असा आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे एक साधून गेले की त्यांनी एका गोटात 7 सागर पिले त्यांचं नाव काय मला उत्तर येत होतं मी सांगितलं अगस्त्य ऋषीने 7 सागर पिले तो म्हणलं महाराज हुशार आहे म्हणलं हुशारच आहे म्हणलं महाराज पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं ऐका 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 पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं दुसरा प्रश्न असा आहे अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवलं मला उत्तर आलं नाही पाहता काय माझ्या शेवटी आडला हरी हा त्याचे पाय धरावे लागले आणि म्हटलं बाबा तू उत्तर सांग तर म्हटलं महाराज सांग का म्हटलं सांग म्हटलं महाराज हा पठ्ठ्या तुम्हाला नाही कळालं हा पठ्ठ्या अख्या एका गोटात 9 सागर पिऊ त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करतो ना आधी लागायलाच नको हा सांगायचा मुद्दा अगस्त्य ऋषी दुष्यित होते सोमभावी कोण शुकाचार्यांची गुरुवी देय जनक या 8 जणांना महाराजांनी विनंती केली नामस्मरण करा नामस्मरणाची ताकदच लय गोड आहे किती ताकद आहे अरे आता गणपती बाप्पाचं आगमन झाले म्हणलं पाहिजे कधीतरी त्याच्या समोर कधी किती गोड म्हटलं पाहिजे हे गणरायाला माझ्या गणपतीला माझ्या आवडतो मोदक छान छान आवडतो मोदक छान छान आवडतो मोदक छान छान आवडतो मोदक छान चुटून वाजती टाळ चुटून वाजती टाळ शिवपार्वतीचा लाडका बाळ शिवपार्वतीचा लाडका बाळ आय कीर्ती त्याची मान आय कीर्ती मान 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 आवडतो मोदक छान आवडतो मोदक छान आवडतो मोदक असं म्हणलं पाहिजे आणि कसं असू द्या अभंग आला पाहिजे असं नाही तुमचं जसं भजन असेल तसं देवाजवळ मी सांगू का तुम्हाला अजून थोडंसं मोकळं बोलतो मला वाटतं लय माळा घातले म्हणजे परमार्थ होत नाही
लय गण लावली म्हणजे पार मारतो होत नाही. लय लोकांना माझ्यासारखी कीर्तन सांगितली सर बरं का, म्हणूनही पार मारतो होत नाही. परमार्थाची सरळ व्याख्या हीच आहे की तुमच्या अंतकरणातली वृत्ती काय हा खरा तुमचा परमार्थ आहे. नाही तर लय मोठ्या माळा घातल्यातून लोकांची बांधखोरी ते जमणार नाही. मला म्हणले जमणार नाही. परमार्थ हा अंतरंगातला असावा. अंतरीची घेतो गोडी आहे जोडी भावाची. मग आज आमच्या मोगी परिवारानं सुद्धा तेच केलंय. लांब नाही गेले न लगती साया जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आज आहे ना आमच्या दादांबद्दल बोलत असताना, आज आमच्या नामदेव दादांबद्दल मला वाटतं माझ्या 3 बहिणी आल्या असतील. मधुराताई, लताकी, मंदाकी आल्यात का? 4 मुली आल्यात का? आल्यात का? मला माहिती नाही कुठे बसल्यात. कल्पनाताई, मंदाताई, लता काय, मधुराताई, गंगाराम दादा, दत्तात्रय दादा. तुम्ही दादांना काय म्हणायचे? नामदेव दादांना काय म्हणायचे? काय म्हणायचे? नाना म्हणायचे बरोबर ना. आज नानांबद्दल थोडा आवाज आवाज आवाज. नानांबद्दल बोलत असताना ना मी शब्द लिहिले. नाना तुमच्या इतकं मोठं कोणी नाही. का माहिती का? त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही नाना. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही नाना. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते नाना. या किविल वाण्या शाही बाळांची त्या नाना तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना नाना त्यालाच कळते. असं म्हणलं गेलंय नाना. और बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. बाप तो भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है. एका लिकीला जर विचारलं आखे तुझं माहेर, आता तुमच्या डोळ्यात पाणी लाईल. एका लिकीला जर विचारलं आखे तुझं माहेर कुठपर्यंत, तर लिकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक म्हणते दादा माझं माहेर तिथपर्यंत, जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप आणि माझी आई जिवंत ना तोपर्यंत माझं माहेर. बापाचं गणित आणि आईचं गणित लय मोठं आहे. तुम्हाला माहितीये? अरे अंगावर फाटकी कपडे घालायचे आमचा बाप, पण आम्हाला नेहमी चांगली कपडे घेऊन दिली. अरे तुटकी चप्पल आयुष्यभर बापानं घातली आमच्या, पण आम्हाला कधी तुटकी चप्पल घालून दिली नाही. त्याचं नाव बाप आहे. बापाचं वर्णन जर सांगायला गेलं ना लय गोड बाप आहे गड्या. बापाचं वर्णन सांगावं बोलावं किती गोड लिहिलंय. राम दे माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. घडी परतो तांब जरा ऐक त्याची दापर, लय अवघड हाय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. एखादी लेक जर बाहेरला आली ना, आई बाहेरला आलं ना, तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती? बोला ना कोण होती? कोण होती? जरा बोला ना, मला आवाज येत नाही. कोण होती? आई होती. पण हे चुकीचं बरं का. आई नव्हती टाकत, हे टाकायला लावणारा तुमचा बाप होता. आपला बाप होता. जगात त्याच्या इतकं वैभव नाही मोठं कोणाचं. बाप करी दारी लेकराचे वाणी, बाप करी दारी लेकराचे वाणी, बाप करी दारी लेकराचे वाणी, बाप करी दारी लेकराचे बोलेल मी. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. दादा पुढे घ्यायची. आई उचलून घेताना महाराज पुढे घ्यायची, कडेवर घ्यायची बरोबर नाना. आणि बाप उचलून घेताना पुढे घ्यायचं. मला उत्तर अपेक्षा. आई आई बोला ना जरा. आई पुढे घ्यायची, कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना पुढे घ्यायचा खांद्यावर. तुम्हाला माहिती का आई कडेवरच का बाप खांद्यावरच का? सर सांगू का? आई कडेवर घेते याचं कारण असं आहे, जे माझ्या डोळ्याला दिसलं
ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई समरेषेमध्ये घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापाचं वर्णन लय मोठं आहे. आणि बाप सांगायला गेलं ना आकाशाचं पान आणि समुद्राची शाई करावी तरी बाप लिहिता येणार. कदाचित सगळ्या कीर्तनकारांना आईच सांगितली पण बापाबद्दल कोणी लिहित नाही. बाप दाखवला रागीट चिडलेला वैतागलेला संतापलेला तिकडे जाऊ नको बाबा मारतील असं म्हणणारा सुद्धा बाप दाखवला. पण बापाबद्दल बोलायला जर गेलं ना बाप लय मोठा आहे. काय करतो बाप गोड लिहिलंय माझ्या डोळ्यातली आसवा माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेनं पुसताना उरी होऊन नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना काय केलं त्याच्या फाटक्या सदऱ्याला हे किती ठिगळ जोडलेले उभ्या आयुष्याला त्यानं हे कशी काटर लावलेली मला कसं होतया मला कसं होतया कुणी बाबा म्हणताना उरी होऊन गोष्ट बापाची सांगताना उरी होऊन नका दाटतो या गोष्ट बापाची की बापाचं वर्णन सांगायला गेलं तर हे शब्द कमी आहेत. आमच्या नानांबद्दल बोलत असं नानांनी ना आपल्या इथं आता हे सगळं पब्लिक सांगून जातं आज लोक जमलेले सांगून जातात नानांनी काय कमवलं. हे माणसानं मला वाटतं पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसानं अशी जीवाभावाची माणसं कमवावी आणि आमच्या नानानं तीच कमवली बरं का. ही सगळी श्रीमंती नानांची. मला वाटतं गावामध्ये मला वाटतं मंदिरातलं पुजाऱ्याचं मला वाटतं पूजेचं काम खंडोबाच्या बरोबर ना गावातल्या खंडोबाच्या मंदिरामध्ये पूजेचं काम केलं. माणिक बाबांच्या सुद्धा मंदिरामध्ये असं गोड व्यक्तिमत्व. आणि बोलत असताना आज नानांना आज 1 वर्ष झालं गड्या. 1 वर्षामध्ये बोलत आजही विश्वास बसत नाही की नाना आज आमच्यातून गेले. कारण की का त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं ना त्यांचा चेहरा आजही तितकाच प्रसन्नतेचा होता. म्हणजे आजही जर ते चेहऱ्याकडे जर बघितलं तर मला वाटतं मनाला भावणारा तो चेहरा. म्हणून बाप बापच असतो. आज या लेकरांनी ना 6 जणांनी आके बरं का तुम्ही 2 जणांनी माझ्या 4 बहिणीनं बापाचं पुण्यस्मरण केलं. आणि हे पुण्यस्मरण करण्याकरता तुम्ही नाही काही प्रयत्न केले सांगू का तुमच्या नानांचे तुमच्यावर असणारे संस्कार आणि या संस्काराचा हा सोहळा आहे. हा सोहळा कोणाचाही होत नाही. लोकांना येळ नाही सध्या. लोक म्हणतात नाही येळ मला. हा आता सध्या तर काही ठिकाणी असं झालंय दशक्रियेला महाराज तुम्हीच आणा चप्पी तुम्हीच करा आणि जेवही तुम्हीच घाला. हा सध्या लय अवघड झालंय. उक्त कॉन्ट्रॅक्ट पद्धत आली आता सध्या. पण नाही महाराज आज या ठिकाणी पाहायला मिळतं हे वेगळंच काय आहे. पण मी एक सांगून जाईल सध्या लोकांना वेळ नाही आपल्या आई वडिला करता. आपल्या तर नगर जिल्ह्यात काही लोक म्हणतात आईला म्हणतात हे आई तुला काय कळतं तू गप बस. तुमच्याकडे म्हणतात का जरा बोला आता खरं बोलायची आज. हा तुला काय कळतं हा तुला काय कळतं तू गप बस म्हणतात का तुमच्याकडे म्हणतात का. हा मी कधी विचार करतो आईलाच जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरायच्या ऐवजी पुढे बोला आता तुम्ही काजळाच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्की भरावली असते. हा अरे त्यांना कधीतरी मोठं माना. अरे तिला गोड आहेत आई वडिलासारखं नाही गड्या मोठं कोणी. म्हणून शब्द आहे हे माझ्या सुखाची कल्पतरू आई तुला मी कसा विसरू माय तू माझी माय मी तुझे लेकरू वाढविले उतरी ओझे नऊ मास बरविले समाकर सुखाचे 2 घास आई तुझ्या प्रेमाचा ग लागला लळा तुझ्या बिना मला नाही कुणाचा आसरा काय माझे तू मी तुझे लेकरू माय माय तू माझी माय मी तुझे लेकरू
या जगतातलं सगळ्यात मोठं वैभव तेच आहे. आणि मग आई वडिलाची शरणागती जर केली, या वर्षी नाना पंढरपूरला होते का? होते का पंढरपूरला? होते हा किंवा नाही? पंढरपूरला होते का नाही? नव्हते. तो काय का बसनेच नव्हते म्हणले, आता कोणी जायचं पंढरपूरला? आता बरं आहे म्हणजे ये शिवाय दरोडा पडला इथला. हा हा असू द्या जरा. नाही हा नाही काहीतरी नाही नाही नका म्हणू, हा म्हणा भाऊ, नसलं गेलं तरी हा 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 असू द्या. हा हा आणि मग ना पंढरपूरला या वर्षी गर्दी जरा जास्त होती. होती का नाही? होती का नाही गर्दी? 18 लाखाचं पब्लिक या वर्षी अजय 28 लाखावर गेलं. माहिती का गेलं? पंढरपूरला गर्दी जास्त झाली. का गर्दी जास्त झाली? या वर्षी ती लोक पंढरपूर, मी कोणाला नाव ठेवत नाही बरं का, पण मी वास्तव मांडतो. या वर्षी नाना बरं का, ही ती लोक पंढरपूरला होती ज्यानं कधी घरातल्या आई वडिला डोकू नाही पाहिलं नाही. ती लोक पंढरपूरला होती. माझं पंढरपूरला जायला विरोध नाही, पण सांगू का, पंढरपूरला महाराज त्याच लोकांना जावं. माझं म्हणणं काय बघा, पंढरपूरला त्याच लोकांना जावं ज्यानं घरातल्या आईत रुक्माई शोधली आणि बापात विठोबा शोधला, त्यानं पंढरपूरला जावं. नाही तर जाऊ नये, नका जाऊ, घडणार नाही तुमच्या हातून. पंढरपूर आई वडिलाच्या सेवेचं प्रतीक आहे. पुंडलिका काय केले आणि परब्रह्म उभे केले. माये बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. कशा करता जायचंय? हे गणित जर तुमच्या जवळ असेल तर जावं. मग तुम्ही म्हणता आतापर्यंत लय लोकांचे आई वडील सांगितले, तुमचं सांगा. आम्ही पाठ केलं, लोका सांगे. हा मला माहिती पाठ आहे तुमचा, आणि लई काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे पण मला माहिती. हा हा माहिती मला. सांगू का आता तुम्ही मला आता इथपर्यंत येऊस्तोर, म्हणजे इथलं नाही सांगत, बाहेरचं सांगतो. कार्यक्रमाला येऊस्तोर लोक लय फोन करतात, महाराज चला, महाराज चला, महाराज चला. बरोबर ना? बरोबर का नाही? हा किंवा नाही असं, बरोबर का नाही? बरोबर. कार्यक्रमाला येऊस्तोर दादा लोकांचे लय फोन असतात, पण हे कुठपर्यंत? फक्त कार्यक्रमाला येऊस्तोर. एकदा की कार्यक्रम संपला आणि महाराज गाडीत बसलं, महाराज रोडला लागलं, महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलंय का कोणत्या नळीत घुसलंय, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का, माझी गाडी घरी जावस्तोर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाडते माझी आई आहे आणि माझा बाप आहे. यांच्याबद्दल बोलायला जर गेलं तर लय मोठं वर्णन आहे. म्हणूनच माझं म्हणणं आहे, पोराव, आज या कीर्तनातून आज एकच वर्णन घ्यायचं आणि घरी न्यायचं. आजपासून आपल्या आई वडिलाची नाही जास्त सेवा करता आली तरी चालल, पण मला वाटतं आई वडिला करता काय बी सोडा, पण कोणा करता आई वडिलाला सोडू नका. हा हे जगतातलं वैभव आहे बरं का. आणि हे वैभव जर तुमच्या जवळ असेल तर हा विचार तरुण जाण्याचा आहे. अरे या पोरांनी आज आमच्या नानांबद्दल प्रेम दाखवलं, काय वर्णन असेल. आज नानाजी दकुडा असतील ना, आज त्यांचं हृदय भरून आलं असेल. आज नाना म्हणत असतील माझ्या पोरांनी माझा एवढा गोड कार्यक्रम आयोजित केला. पंढरपुरात सुद्धा एवढा गोड कार्यक्रम होत नाही, असा कार्यक्रम आयोजित केला. मला वाटतं बापाची कृपा असावीच लागते, आईची कृपा असावीच लागते. माणूस जर एखाद्या उंचीवर जायचं असेल तर त्याला जीवनामध्ये पांडुरंगाही पेक्षा आपल्या आई वडिलाचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. आणि हा आशीर्वाद असावा. महाराज हा आशीर्वाद आज मोघे परिवारानं कमवला. म्हणूनच म्हणतोय माणसानं हा विचार करावा. कोणता? अरे आई वडिलाच्या सेवेतून तरुण जाण्याचा विचार करावा. तुकाराम महाराज अभंगाचं पहिलं
आणि मग अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. ट्रबल ट्रबल ट्रबल. किती गोड गायलं. महाराज म्हणले क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. विचार करावा माणसानं, विचार करावा. कशा करतात? तरुण जाण्याकरता. आणि हा विचार जर माणसाजवळ असेल तर माणसाला, आई वडिलाच्या सेवेचा विचार जर माणसाजवळ असेल तर माणसाला तरुण जायला वेळ नाही लागत. माणसं जगात अनेक तीर्थ करतात पण मेन तीर्थ आपल्या जवळ हे विसरतात माणसं. ज्ञानोबारायचं म्हणणं आहे महाराज, सकळ तीर्थाची दुरे जे काम आता पितरे आहे माय बाप केवळ काशी. आणि मग मिळवावं समाधान आपल्या जवळ आहे. पण समाधान मिळण्याकरता समाधान असावं. काय म्हणतो मी? पण सध्या समाधानी कोणीच नाही. समाधानी सांगणाराही नाही ना ऐकणार. बोला ना पुढं, तुम्ही घ्या ना, तुमच्यावर घ्या ना जरा. सध्या सांगणाराही नाही पुढं ऐकणाराही नाही. म्हणजे काय झालं? एखादा चांगलं सांगत असेल तोही समाधानी नाही आणि पुढं बोला ऐकणार आहे सध्या समाधानी नाही. माझंच उदाहरण सांगतो. त्या दिवशी एका गावात कीर्तनाला गेलो आणि कीर्तन संपलं नाना. गावाच्या बाहेर माझी, बरं का नाना, गावाच्या बाहेर माझी गाडी निघली आणि 4-5 कार्यकर्ते मला आडवे झाले. म्हणलं काय झालं? ते म्हणले महाराज जरा प्रॉब्लेम झाला. म्हणलं कसला प्रॉब्लेम? म्हणजे महाराज ते तुमचं पाकिट दाखवा. जुन्या काळात त्याला मानधन असा शब्द होता. मी त्यांच्याकडे दिलं. त्यांनी त्याच्यातले पैसे काढले बाहेर आणि मोजले. ते म्हणले महाराज या सप्त्यातल्या इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरले. हा तुमच्यावर झालेला. बोला ना. अन्याय असंच म्हटले ते. म्हटलं मग आता काय करायचं? हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, 5 मिनिटं जागेवर थांबा. याच्यात आम्ही दुप्पट करून आणा. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय का? मला नकोय का? मी जाम बारीक खुश झालो. मोगॅम्बो खुश हो, हा खुश हो, हा खुश झालो. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलेत का अजूनही आले नाही. हा खुशाल टाळ्या वाजता तुम्ही. तुम्हाला काय पटलं पाहिजे? पाकिट गेलं त्यांना आनंद झालाय पाहिलं का? हा झालं भाऊ हे नाथाच्या घरच्या उलट्याच खुणा. हा आणि मग त्या दिवसापासून ठरवलं ना, मी ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही. कधी कधी हातचं निघून जातं मग रडायची वेळ येते. हा म्हणून सांगतोय मिळालंय ना तेवढ्या समाधानी राहा. आणि समाधान ज्याच्या जवळ आहे ना त्या माणसाला जगातली कोणतीच गोष्ट अवघड नाही बरं का. समाधान असलं पाहिजे. प्रमाणे ठेविले आनंदे तैसीशी राहावे आणि चित्ती असू द्यावे. आणि आमचे नाना समाधानीच होते. समाधानी असल्यामुळे एवढाच आज जनसमुदाय उभा राहिलाय. आज सांगू का? माणसाच्या जर जीवनात समाधान असलं तर माणसाजवळ एक प्रॉपर्टी असते, पैसा नाही, मनुष्यरूपी बळ माणसाजवळ असतच असतं. आणि आमच्या नानाने ते कमवलं. आणि मला वाटतं हे असावं माणसाजवळ. काय माणसं पैशाच्या मागे लागतात आणि मग आपल्या मागचं निघून जातं. ते पैसा तर जरूर कमवला पाहिजे. माझं म्हणणं आहे पैशाला किंमत आहे, पैसा जरूर कमवा. पण पैशाबरोबर माणसानं माणूस सुद्धा कमवला पाहिजे. याच्यात तुमचं मत काय? माणूस पण कमवला पाहिजे. शेवटी चौघांच्याच खांद्यावर जायचं, पैशाच्या जोरावर नाही. किती कमवलं तर मला वाटतं आपल्या बरोबर फक्त 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 तोय पण तिथंच राहणार आहे. तोय नेत्यात हस्त्यांबरोबर तोय नेत्यात. हा तो नाही जुळत. मला वाटतं एकटा आलोय एकटा जाणार आहे. तर माणसानं पुण्य कमवावं आणि पुण्य कमवलं तर परलोकात कामाला येईल. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. मग एक कमवलं पाहिजे. माझा वेळ संपत आलाय. मग एक चरित्र सांगायचंय मला. कोणी कमवलं? मला वाटतं तुम्हाला राहुरी जवळ असेल. इथून राहुरी जवळ आहे. ताराबाद किती अंतर आहे? जवळच आहे. तिथे एक संत होऊन गेले. कोणते संत? हा मैपती महाराज. आणि त्या मैपती महाराजांकडे नाना बरं का, मैपती महाराजांकडे एक माकडीन होती. माकडीन तिचं नाव महाराजांनी काय ठेवलं होतं माहिती का? सुंदरी. काय नाव ठेवलं होतं? बोला ना याची बोल की जरा. काय नाव ठेवलं होतं? सुंदरी ठेवलं होतं. का? ती दिसायला सुंदर नव्हती पण नाव सुंदरी ठेवलं होतं. माणूस दिसण्यानं सुंदर कधीच नसतो. दादा काय म्हणणं आहे? माणूस दिसण्यानं सुंदर कधीच नसतो, माणूस असण्यानं सुंदर असतो. कळलं का मी काय बोलतो ते? काय काय माणसं वरून लय भारी दिसतात पण आतून तेवढीच खराब आहे. हा नाही माणसानं. आणि ना माणसाला काय काय गोष्टी अशा असतात ज्याचं तोंड सकाळी पाहिजे ना ती संध्याकाळी भेटतं. हा आणि ज्याचं तोंड कधी सकाळीच पाहिजे नाही ते सकाळी जे असं. हा म्हणजे जी माणसं ना पाहिजे नाही ती सकाळीच उभी राहते महाराज. आणि मग आहे ना हा आणि मग ती काय झालं ते संत गै मैपती महाराजांना ती माकडी पाहिली. ती भजन करायची आणि टाळ्या वाजवायची. वाचा नव्हती तिला. आता माकडाला काय वाचाय वय? ती चिरचिर करतं आणि चिरचिर करायची आणि टाळ्या वाजवायची. ते ताराबाद गाव आहे ना, ताराबाद गाव होतं. तो गाव आहे ना, गाव म्हणायचं आपशकून व्हायचं मला. गाव म्हणायचं आपशकून तिचं तोंड बांधा. महाराज तिचं रुमाला तोंड बांधायचं. कोणाचे? कोणाच तोंड बांधायचे? कोण होत? काय नाव तिचं?
सुंदरीचं तोंड रुमालाने बांधायचे आणि ती तरी टाळ्या वाजवायची. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले की ते टाळ्या वाजवायची. कोण होती ती? मला काय बोलायचे ते तुम्हाला नाही कळालं. आकडाला कळाल रे टाळ्या वाजवायचं. पण अजून आम्ही कीर्तनात आलोय, आम्हाला कळाना टाळ्या वाजवायचं का नाही. आणि टाळ्या वाजवायची ती, टाळ्या वाजवायची आणि भजन करायची. आणि भजनामध्ये एवढी तल्लीन व्हायची ती सुंदरी. पण महाराज तिचं भाग्य, हे माझ्या विश्वास नसेल तर ताराबाद कराना जाऊन विचारा. हा, आणि तिचं भाग्य एवढं थोर. महाराजांचं एक दिवस प्रवचन चालू, ते लिंबाचं झाड आहे बघा शेजारी, त्या लिंबाच्या झाडाखाली महाराजांचं प्रवचन चालू. आणि प्रवचन ऐकता ऐकता त्या सुंदरीनं आपलं डोकं महाराजांच्या मांडीवर ठेवलं. जसं डोकं ठेवलं तसा प्राण महाराजांच्या मांडीवर सोडला. एका माकडाच्या जन्माला येऊन एका संताच्या मांडीवर जीव सोडण्याकरता भाग्य लागतं, भाग्य. ते सुंदरीचं होतं, सुंदरीचं. आणि त्या मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र माझा आवडीचा भाग आहे, आवडीचा भाग. तुकाराम महाराज ना, तुकाराम महाराज हा ना आप्पा मिरच्या विकायला कोकणात जायचे. कोकणात आवडीचा प्रसंग आहे माझा. आणि मिरच्या विकायला कोकणात जायचे. आता कोकणातली भाषा तिकडे वेगळी, आपल्या लोकांचं तिकडे कसं जुळत नाही. मी 2 दिवस गेलतो कीर्तनाला, काहीच कळत नाही, काहीच. नाकवा जेवला काय, हा जेवला जेवला, हा हा. तिकडची भाषा थोडीशी वेगळी. आणि मग ते आता त्या दिवशी मी भिवंडीला कीर्तनाला गेलतो. भिवंडी म्हणजे त्या कुळी आगरी लोकांचाच भाग. ते आभार कशी मांडली माहिती का? कीर्तन संपल्यानंतर माय आभार मांडले. नाना कशी आभार मांडली होती का? आजची कीर्तनकार ही कोण होता, साध्या मशनी होत्या उगाच त्यांच्या का. आजची कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जाम भारी कीर्तन केलाय केलाय. आणि जाम भारी कीर्तन केल्याबद्दल या महाराजांना भावपूर्ण मला जगू दे, थोड्या दिवस जगू दे. हा हा हा. लोक लय जडेत, काय काय गाव गाव लय अवघड आहे. चला एक पाक वाजून 2-4 टाळ वाजतील म्हणणार माझ्या मागे सगळं. बैठे बैठे सावधान. तुमच्याकडे नाही सावधान, सावध माहिती ना, ताट बसा असा. हा हा ताट बसा. चला भजन करा माझ्या बरोबर. तुकोबाची अमृतवाणी देवाची चापण ताकाणी. तुकोबाची अमृतवाणी देवाची चापण ताकाणी. आवाज आवाज आवाज. दगडाच्या काळामधुनी गायले अभंग. शाबास वा वा. दगडाच्या काळामधुनी गायले अभंग. क्या बात है वा. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीवे भावे. वा वा वा. करावा विठ्ठल जीवे भावे. टाळी वाजू म्हणा. येणे सोचे म्हणा झाले हाव भरी. झाले भरी. झाले झाले. आज आई वडिलाची सेवा केली तर देव सांभाळ करणार आहे. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आगात निवाराया. पण मग त्याच भजन केलं पाहिजे का. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठोबा. Hare Hare
कीर्तन चालू झालंय म्हणजे 2 तास बरोबर पूर्ण झाले. यांचं म्हणणं आहे सगळ्या पोरांचं एक नाही बाबा, दाटे पेरलं तर वर कांसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि म्हणून आणि फाटीच्या बाहेर गेलेलं परत कोळापता राहील, हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं वेळेत थांबणं गरजेचं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की पिंगळा झाला पाहिजे. घ्यायचा का थांबायचं? नाना काय करायचं? नाही घ्यायचा, घ्यायचा आहे. काय करायचं? मागून नाही घ्यायचं, ते नाही म्हणतात. बरं घेऊ, एक 4 मिनिटात घेऊ, 4 मिनिटात घेऊ. फुकट नाही म्हणणार, आता टाळे वाजवायचे तसं नाही म्हणणार. हा टाळे वाजवा एकदा जोरात आणि मग आपण एक 4 मिनिटात घेऊ, थांबूया. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. टाळी वाजवायची बघा कशी, माग आवाज येतोय, टाळी वाजवायची सगळ्यांनी. माय बाप थोडा पंखा चाटीचा आवाज, ट्रबल 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 असतो वरून 3 नंबर ट्रबल ट्रबल. पिंगा
एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तू बनवाना राजा तू बनवाना सेवा समर्पित करतोय। समर्पित करत असताना गोड गुणीजन मंडळीने गोड अशी साथ दिली। सगळ्यांचे आभार। आदरणीय शिवनाथ महाराज असतील, आदरणीय निलेशजी असतील, आदरणीय ज्ञानराजजी असतील, गोड वाजवलं, गोड गायलं, सिस्टीमवाल्यांचे आभार। गोड भक्तिप्रेमानुसारच त्यांनी साऊंड लावला, त्यांचे सुद्धा आभार। सगळ्या टाळकऱ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, कौतुक आहे। एवढं गोड टाळ वाजवलं सगळ्यांनी, वा। विनेकरी बाबा असतील, चोपदार असतील, सगळ्यांचं कौतुक करतो आणि थांबायचा मी प्रयास करतो। झालेली सेवा नानांच्या चरणावर समर्पित करतो। दादाजी आपण सुद्धा उपस्थित राहिलात। विशेष तत्वानं आज या कीर्तना करता अभंग थोडासा वेगळा निवडायचा होता, पण आमच्या नानांनी विचार केला, भक्तीतून संत समागमाची आवड धरल्यामुळं मला अभंग निवडावा लागला। नाहीतर मी अभंग निवडणार होतो माझ्या वडिलांची मिरासी गादेवा, हा अभंग ठरला होता। पण इथं व्यासपीठावर आल्यावर इथलं नानांनी कमवलेली श्रीमंती पाहिली आणि मग अभंग थोडासा चेंज केला। नानांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे। हा उभा समाज अखंड नजर पुरत नाही एवढा समाज आमच्या नानांनी कमवला, हीच खरी आमच्या नानांची श्रीमंती आहे। आणि म्हणून आता जास्त बोलत असताना थांबायचा मी प्रयास करतोय। पावसाचं पण वातावरण होत चाललंय, पुढे बहुत काही करणे आहे, त्याच्यामुळे थांबण्याचा प्रयास करतोय। शेवटची चाल म्हणायची काय? नाही नाही ठीक आहे, म्हणायची का नाही म्हणायची, काय करायचं? आता वातावरण झाले, नकोय चाल आता, कारण की पुढं अजून कार्यक्रम आहे। चाललेला काय आपण आता पिंगळा म्हणलोयच ना, त्याच्यामुळे थांबण्याचा प्रयास करू। गोड गुणीजन मंडळीने गोड साथ दिली, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय। झालेली सेवा समर्पित करत असताना आई काही चुकलं असेल ना, तुम्हाला लय त्रास दिला गे आजी, लय त्रास दिला, काही चुकलं असेल ना, एखादा पोरगा असेल तर दुसरं म्हणून माफ कर बरं का, दोन असेल तर तिसरा म्हणून माफ कर ना आजी बरं का, तीन असतील तर चौथा म्हणून माफ कर, आणि एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद मायका घेऊन या। त्याची काय गरज नाही, माझा बाप श्रीमंत आहे। माझा किती श्रीमंत माहिती का? माझ्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ। बाप श्रीमंत, आता नुसता बापच नाही, जे दाराला कळस होता आता अरे बरोबर बर का। झालेली सेवा समर्पित करतोय, वाणीला पूर्णविराम। विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल। बोलिले पुढे वेडी मागुडे उतरे, क्षमा पराध महाराज नाही उचारी राधिकार क्षमा पराध महाराज हे तुका मने जाणे जरा, टाका बाया लगी केरा, महाराज तुम्ही सीते, दोन मिनिटं मंडपातले कोणी सुटू नका, सूचना होतील आणि त्याच्यानंतर 2 मिनिट।